तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरुंदले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी बिनगरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या झाडीपट्टी भागामध्ये सध्या शंकरपट खूप जोरदार सुरू आहे। मागच्या काही दिवसांमध्ये आपण डोंगरगाव येथील शंकरपटाचा व्हिडिओ बनवला। तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत खुटाळा या गावामध्ये, मूर तालुक्यामध्ये आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। तर आपण जे खुटाळा येथील शंकरपट कमिटी आहे याबद्दल संपूर्ण आपण या पटाविषयी माहिती जाणून घेऊया। तर सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे सदाशिव कुडा सोनवानी, मुक्काम पोस्ट खुटाळा, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। तर हा जो तुमचा म्हणजे पट आहे खुटाळ्याचा, म्हणजे केव्हापासून सुरू आहे, आम्हाला सविस्तरपणे सांगा। 19 जवळ 2 महिने झाले सुरू आहे। पण मधल्या पिरियडमध्ये काही पट आतमध्ये काही रोज नव्हता, त्यामुळे आता आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आपण आधी पुन्हा 1 महिना समोर वाढवला। तेव्हापासून पटाला थोडीफार सुरुवात झाली, पण आता मधामध्ये काय झालं, निसर्ग म्हणजे पाऊस आला। पाऊस आल्यामुळे पुन्हा आमच्या पटाचा जो चाललेला जोश कमी झाला, म्हणून आता आम्ही पुन्हा आधी अंदामधात लागलेले खेळ आम्ही काढून द्यायचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही एवढ्या मोठ्या पटाचे नियोजन कसे करत असता? नियोजन म्हणजे आता सगळे हे कमिटीच्या सहकार्यातून की गावकऱ्यांच्या सगळ्याच्या सहकार्यातून आम्ही या पटाचं नियोजन केलं आहे। काही आम्ही कमिटीच्याच म्हणून नाही, गावकरी सगळे एकत्र येऊन आपण याच्यावर म्हणजे म्हणण्यातात्पर्य एक मीटिंग घेऊन किंवा चर्चा करून काहीतरी एका गावाच्या विकासासाठी आपण गावकरीच्या माध्यमातून आणि त्याच्यातून एक आम्ही 10-12 लोकांची कमिटी नेमली आणि त्या कमिटीच्या गावकऱ्याच्या माध्यमातून आम्ही या पटाचं नियोजन केलं आहे आणि तो आम्ही चालवत आहोत। तर आता म्हणजे किती दिवस म्हणजे पट चालणार आहे? ना, आता जास्त दिवस नाही, जास्तीत जास्त आता 1-2 खेळ नोंदली आहे। मला वाटतं 10 तारखेपर्यंत चालेल, बस झालं, मग पटाची समाप्ती झाली असं म्हणाला। तुमच्या पटाचे म्हणजे वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे आता पठाच्या माध्यमातून काहीतरी विकास म्हणजे सार्वजनिक म्हणजे गावाचा किंवा कोणा एखाद्या देवस्थानाचा म्हणा का काहीतरी म्हणजे असा या माध्यमातूनच आम्ही एक असं म्हणजे संकल्प केला की गावकऱ्याच्या माध्यमातून पट भरवायचं आणि पटातून जो येणारा काही बेनिफिट आहे त्या बेनिफिटमधून काहीतरी आपण विकास करायचा बा कोणत्यातरी म्हणजे गावाचं, असं आमचा म्हणजे आहे वैशिष्ट्य। तर खूप खूप धन्यवाद। तुमचा परिचय सांगा। मी रामचंद्र व्यवसाय शिरराम खुटाळा, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। तुमचं काम म्हणजे काय असते? आमचं काम म्हणजे तिकडे जोडी सोडायचं काम राहते। हुशार म्हणला घाट मारते, मी फक्त तिकडे सिंगल धावतो। सिंगल म्हणजे अशी आहे का जोडी जर बगर घाटनं सुटली तर सिंगल उभी राहते आणि घाट झाली तर सिंगल पाडते, बस झाला। तुम्हाला शंकरपटाचा छंद हा म्हणजे कधीपासून लागला? आता 20-25 वर्ष झाली, जास्त झाले। मग पहिलेचा शंकरपट आणि आत्ताचा पट म्हणजे काय फरक वाटते? आता बहुत फरक आहे। आता पहिलं होतं होडीचा, आता आपला होडीचा चालला तर बक्षिसाचा होता, आता थोडी बहुत हे करतात चहा पाणी, बाय। ठीक आहे, धन्यवाद। सर, तुमचा परिचय सांगा। दुर्योधन जंगलू डहारे। म्हणजे तुमचं काम काय असते पटामध्ये? आता आपला काम का नाही, सिंगल लावणी येरू बाद देणे। म्हणजे कधीपासून तुम्ही म्हणजे काम करत आहात? येतं आता यंदाचं का 2-3 वर्षाचं आहे सांगा लागेल। म्हणजे तुम्हाला पटाचा छंद आहे म्हणजे हा कधी लागला? छंद म्हणजे आता लागाचाच गावात असल्यावर 5 वर्ष 2 वर्ष असं सांगा। 4-5 वर्ष झाले। ठीक आहे, धन्यवाद। सर, तुमचा परिचय द्या। माझं नाव आहे रमेश तुलाराम गुरनुले, कुटाळाचंच। तुमचं काम काय असते? म्हणजे काम म्हणजे काय नाही, पावती वगैरे आहे तिथले वसुली वगैरे नाही का, सांभाळणे, पावतीचे दानफी वगैरे घेतात ते वगैरे सांभाळणे राहतं आपल्याकडे काम। तर एवढे मोठे म्हणजे शंकरपट प्रेमी येतात, त्यांना सर तुम्ही मॅनेज कसे करता? शंकरपट प्रेमी म्हणजे आमच्या गावातले काही जे म्हणजे एक व्हॉलेंटियर लोक राहतात, जोड्या वगैरे येताना असे त्यांना सांभाळतात, जोड्या मागे 10-5 लोक असे जाऊ देतात, म्हणजे व्यवस्थितपणे, काही कोणाला म्हणजे धक्काबुक्की न होता नाही का, असं समजदारपणे सांगून सण जर नाही ऐकले तर मग त्यांना थोडंसं दाटून वगैरे नाही बाहेर त्याला करण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला आता शंकरपट क्षेत्र आहे सर, हा वरच्या क्षेत्रापर्यंत पोचवायचे म्हणजे सर्वांना तर माहीत झालं पाहिजे, याबद्दल काय सांगाल? वरच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले नाही पण समोरची आशा पण बने पावता आम्ही सध्या
जेवढं बनते तेवढं आम्ही करत आहोत. तेवढा म्हणजे आमचं काही नाही का भारी लेवलपर्यंत जावं बा असं काही तेवढा प्रयत्न नाही. म्हणजे तुमच्या परीनं होत आहे, तुम्ही म्हणजे तेवढं आमच्या प्रयत्न करा. फुटाड्यासाठी जरी राहिला तरी ठीक आहे. तसं का आमचं काही तेवढं म्हणजे हे नाही आहे. आणखी काय सांगाल पटाविषयी? आणखी बाकी काही नाही का आमचा म्हणजे उद्देश म्हणजे आता ह्या पटाचा जो इन्कम जो सोर्स होते समोर काहीतरी गाव विकासासाठी लावा बा हे आमचा पूर्ण कमिटीची किंवा गाववाल्यांची इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुमचा परिचय द्या. महादेव देवाजी गायकवाड. तुमचं काम म्हणजे काय असते? माझं काम म्हणजे तिकडे घाट वाजवणे. म्हणजे नेमकं म्हणजे काय असतं ते बैल जोडी आपण घाटमास्तर आहो. बैल जोड्या दोघांचे सांभाळायचे तिकडे पाहायच्या. जमल्यानंतर आपण हुशार ते घाट हुशार म्हणल्याबरोबर जोडी सोडतात ते. एवढं काम आहे आपल्याकडे. शिंगल लावणे आहे. म्हणजे कधीपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे काम करतात? नाही, झाले 5-7 वर्ष झालं चालू आमच्या काय याच्यात चालू आहे ते त्या तारखेपासून आम्ही हे काम करत आहोत. मग तुमच्या गावाला म्हणजे नाटक वगैरे होत असते का? नाही, नाटक वगैरे काहीच नाही. कार्यक्रम नाही होत. कार्यक्रम नाही होत नाही. म्हणजे फक्त कारण उन्हाळा असल्यामुळे कार्यक्रम होत नाही. हिवाळ्यातच चालतात ते कार्यक्रम. म्हणजे हिवाळ्यामध्ये होत असतात. हो, कार्यक्रम नाही चालत. आणखी काय सांगाल पटाविषयी तुमच्या? आता पटाविषयी म्हणजे काय सांगायचं आहे, हे आमच्याकडे हे वॉल कंपाऊंड करणे राहते, हे दाणी बनवणे, हे कामं राहतात आमच्याकडे. धन्यवाद. मी कोमल श्रीराम आहे, मुक्काम फुटाळा. तुमचं म्हणजे काम काय असते इथं? मी म्हणजे नियोजन करतो. जसे जे बैलजोडी मालक आहे त्यांच्या बैलजोड्या लावणे किंवा त्यांना इतर साहित्य वगैरे काही लागले, म्हणजे पूर्ण नियोजन समजा ज्या गोष्टीचे आवश्यक आहेत तो पट जोडी मालकांना तसेच बाकी नाही का इतर यांना नियोजन करून देतो मी त्यांचं पूर्ण. तुम्हाला म्हणजे छंद कधी लागला हा शंकरपटाला? छंद म्हणजे छंद म्हणून नाही, पण गावात आपल्याला निसर्गाची लागलेली ही एक देण आहे खुटाळा गावाला. आणि खुटाळा गावचा जो पट आहे हा विदर्भात फेमस आहे. त्याच्यामुळे आम्ही गावाच्या विकासासाठी आणि गावात होत असल्यामुळं आवडीनं आम्ही याचा पुरेपूर आनंद घेतो. आणखी काय सांगाल तुम्ही आता? आणखी म्हणजे जे ही निसर्गाची देण आहे ज्या खुटाळा गाव आमच्या गावाला लावलेली आहे, बघण्यासाठी उत्कृष्ट असा स्पेस आहे. जो स्पॉट आहे बिलकुल समांतर आहे, त्याच्यामुळं कुठूनही बघू शकता. पार्किंगची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था आम्ही उत्तमरित्या पार पाडत आहोत आणि पाडू. ठीक आहे सर, धन्यवाद. सर तुमचा परिचय द्या. मी तुलाराम बारसागडे फुटाळा. शंकरपटाविषयी सांगा आम्हाला माहिती तुमच्या गावच्या. शंकरपट म्हणजे आता हा जसा आता बाकी जसं क्रिकेट खेळला जाते, तो जसं सुशिक्षित लोकांचा हा व्यवसाय म्हणून किंवा एक शौक म्हणून, तसा हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा शौक. म्हणजे शेतकऱ्यांचे बैल कसे बारबाई शेतात राबतात, मग एक उत्साह म्हणून एक पटाचा शौक असतो त्यांना. चला बा आपला बैलांचा एक उत्साह आणि लोकांचा पण उत्साह म्हणून तो पट भरवला जाते. शंकरपट क्षेत्र आपल्याला म्हणजे सर्वांना माहीत झाला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगा? आमचा खुटाड्याचा पट 4 जिल्ह्यामध्ये गाजलेला स्पॉट आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली असे 4-5 जिल्ह्याचे लोक इथं येतात असतात. त्या बऱ्याचशा लोकांना माहीतच आहे या पटाबद्दल. समजा MP पासूनचे पण लोक येतात इथं. म्हणजे पहिलेचा शंकरपट आणि आत्ताचा म्हणजे काय फरक वाटते सर? पहिल्याच्या शंकरपटात म्हणजे कसं पहिलं आता कसं रोज पहिलं म्हणजे छोट्या छोट्या शेतकरी जेवढे शेतकरी आहेत तेवढे जोड्या आणायच्या. आता तसं काही राहिलेलं नाही आहे. आता जे मोठे मोठे जे आहेत जोडी खेळणारे तेच लोक आणतात. असे छोटे लोक काही आणत नाही. त्याच्यामुळे रोज तर 9-9, 10-10 जोड्या सुटायच्या इथं पूर्वी. आता 2, 3, 1 असं आहे. आणखी काय सांगाल पटाविषयी? आणखी काय नाही, शेतकऱ्याचा उत्साह म्हणून हा नेहमीचा पट भरवायला पाहिजे बा. जसं आपण बाकी खेळाडू आहे, खो आहे, कबड्डी आहे, तसं त्या पद्धतीत तो माणसाचा खेळ असतो. हा जसा मुख्य जनावरांचा जसं व्हायला पाहिजे प्रदर्शन यांचं सुद्धा, म्हणजे त्यांची प्रसिद्धी होईल मुख्य जनावरांची सुद्धा, म्हणजे यांच्या सुद्धा कौशल्य आहे बा. ठीक आहे सर, धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खुटाळा येथील शंकरपटाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे.
अख्ख्या 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपल्या झाडीपट्टीमध्ये खुटाळा येथील शंकरपट हा खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या झाडीपट्टीमध्ये शेअर करा आणि आपल्या झाडीपट्टीच्या व्यतिरिक्त भागांमध्ये हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना आपल्या झाडीपट्टीची ओळख झाली पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.